आपण महायुती म्हणून एकत्रितपणे पुढे जायचा निर्णय काही मंडळींनी केला, त्यात बदल केले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्णय बदलले आणि आपल्याला लढण्याची वेळ आली। तळेगाव नगरपालिकेमध्ये 17 जागा आपल्याला आणि 12 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या होत्या। त्यातल्या 10 जागा आपल्या बिनविरोध केल्या, त्यांच्या 10 जागा बिनविरोध करून घेतल्या। 7 जागेवरती आपल्याला लढावं लागलं, त्यांची 1 जागा बिनविरोध दिली होती, तिथं लढावं लागलं आणि 8 जागेवरती ज्या ठिकाणी आपण लढलो 8च्या 8 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर लोणावळा शहरात देखील सांगितलं होतं, मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आपण सर्वांनी जो सुनील शेळकेने निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आपण देखील सहभागी व्हा, त्याचा पर्याय किंवा त्यांनी दिलेला निर्णय तो योग्य आहे। लोणावळ्यामध्ये उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि भारतीय जनता पक्षाचा तळेगाव नगरपालिकेत असेल तर काही हरकत नाही आणि ते ऐकलं, समोर होकार दिला आणि त्यानंतर नगरपालिका लोणावळ्यामध्ये येऊन ज्यावेळेला त्यांच्या मंडळींना भेटले, जागेवरची भूमिका बदलली। ज्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही भूमिका बदलू नका, याच्यामध्ये राजकारण करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल, 10,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन लोणावळा नगरपालिकेचा आपला नगराध्यक्ष झाला। वडगावची देखील तीच परिस्थिती होती, आमची आबोलीताई होती, पुढेताई होत्या, या दोघींमध्ये आम्हाला समझोता करता करताच दमछाक झाली आणि त्यातून शेवटी आबोलीताईला आपण द्यायचं। नंतरचा काळ आपण भारतीय जनता पक्ष जर आला तर त्यांना ते आपण हे सामोपचाराने मिटवा काय अप्पा, आणि त्या सामोपचाराने मिटवावं म्हणून 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना दिला, तो फॉर्म्युला मान्य केला नाही। आज आपले वडगाव नगरपंचायत मध्ये देखील आपलं नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक एक हाती सत्ता आली। माझा सरळ आणि सोपा पर्याय होता, सांगणं होतं की जर राज्यामध्ये आपण महायुती म्हणून एकत्रपणे लढत असू किंवा आपण सरकार म्हणून या राज्याचा कारभार करत असू तर मावळ तालुक्यात कशा करता संघर्ष लावायचा, मावळ तालुक्यामधल्या जनतेला आपण का वेठी धरायचं, का आर्थिक तोट्यात आणायचं, गावात वाडापाड्यात का वादावाद लावायचा, का गटातटाचं राजकारण करायचं। जर तुम्ही आणि आम्ही आपण जर 4 मंडळी एकत्र बसलो तर या तालुक्यात सामोपचार सगळ्या भूमिका किंवा सगळे निर्णय होऊन जातील, परंतु त्यांना जे करायचं ती करायची भूमिका ठेवली, नंतर निर्णय केला। काही झालं तरी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण युती करायची नाही, जे होईल ते होईल। आणि हे सगळी परिस्थिती पाहिली, समोरचे मंडळी गावागावांनी फिरू लागली, कुणाला समोर उमेदवारी मिळत नाहीये, त्यांना भेटून सांगायला लागले तुला जर नाही मिळाली तर आम्ही देतो। आता अनेकांची नावं घेता येईल परंतु त्यात आता जात नाही। बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु ज्या ठिकाणी माशी शिंकणार होती तिथं शिंकली। की ज्या प्रशांत भागवतला मागच्या सव्वा वर्षापूर्वी आम्ही सांगितलं की प्रशांत भाऊ जर ओबीसी आलं तर आपल्या जो गट आहे त्या गटात किंवा गणामध्ये तुला उभं करणार किंवा ताईला उभं करू, तू तयारी कर। तयारी करत होता, त्या ठिकाणी सर्वसाधारण आलं, पुरुष म्हणून जागा आली तर विठ्ठलांना यांना तिथं आपल्याला संधी द्यावी लागेल आणि सर्वसाधारण महिला आली तर दुसरा देखील पर्याय आपल्याला काही काढावा लागेल। परंतु त्यानंतर हा बाबा काही ऐकत नव्हता, हा फिरत होता, कार्यक्रम घ्यायचे तू कार्यक्रम घेत जा, आम्ही तुझ्या व्यासपीठावरती आहे, तुला कुणी काही म्हणालं तरी आम्ही तुमच्या पाठीमागं तुझ्या मागं गंभीरपणे उभे आहोत हे सांगून प्रत्येक वेळोवेळी त्याला देखील साथ दिली। आणि त्यानंतर गणेश उत्सवामध्ये जे जे इच्छुक वराळे इंदोरी गटामध्ये उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी एकत्रितपणाने गणेश उत्सवाच्या मंडळांना भेटी द्या। त्यावेळेला विठ्ठलांनी सांगितलं मला जरा चित्र वेगळं दिसतंय। अण्णा म्हणाले तो बाहेर सांगतोय की जर सर्वसाधारण आलं तरी आम्हीच लढणार आणि ओबीसी आलं तरी मीच लढणार। म्हणजे तुम्ही अण्णा काळजी करू नका, प्रशांत आपल्या विचाराचा आहे,
तो आपल्या शब्दाच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही. काही दिवस ओलांडले, आरक्षण पडली आणि आरक्षणानंतर जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ज्या ठिकाणी सर्वसाधारण आलं तिथं ओबीसीला जागा मिळाला नाही, तिथं सुद्धा मी प्रशांत भागवतला सांगितलं. जरी दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सर्वसाधारण म्हणून आले असलं तरी ओबीसी असला तरी मी जातीपातीचं राजकारण करणार नाही. तुला वरती किंवा खालती संधी द्यायची जबाबदारी माझी असेल. आणि या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या काळात आपल्या मागे आरपीआय होती, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष होता, पण नगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआय सोबत आपण युती केली नाही. मग राहिलं फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष. मग ग्रामीण भागात आपल्याला जर ताकद पाहिजे तर दुसरी ताकद होती ती सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडेंची. म्हणून या सगळ्या मान्यवरांनी तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की जर आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सगळे उमेदवार निवडून आणायचे असेल तर तुम्ही माऊलीभाऊ दाभाडेंच्या घरात एक उमेदवारी दिली पाहिजे. माझा तर नकार होता. म्हणलं नाटक होतं म्हणून काय मंडळी राजकारण करतील आणि त्यातून चुकीचा मेसेज देण्याचं काम करतील. शेवटी राजकारण आहे. राजकारणात कुठले मुद्दे मिळतील आणि त्याचं कसं भांडवल करतील हे सांगू शकत नाही. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला मी प्रशांत भागवतला भावासारखा आणि त्या मेधाताईला बहिणीसारखं समजत होतो, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उभा राहत होतो आणि शेवटचे काही 15 दिवस महिनाभर राहिला, गणेश भाऊ खांडगेंना म्हणलं तुम्ही आता निर्णय घेऊन टाका, कुणालाही द्या पण ते क्लिअर करा. गणेश भाऊ खांडगेंनी त्यांना बोलवलं. म्हणले काय करायचं? नाही म्हणले तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या निर्णयाच्या पुढे मी जाणार नाही. म्हणले तू एक काम कर, पंचायत समितीला मेधाताईला दे, आपण तिला पहिलं सभापती पद देऊ आणि जिल्हा परिषदेला तुला कॉप्शन मधलं 2.5 वर्षाकरता जिल्हा परिषद सदस्य म्हणून करू. बाबाला निर्णय दिला. मग त्यावरती त्यांनी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती देऊ म्हणून सांगता, पण सुनील नाना बोंगाडे माळवाडी मधून तयारी करतोय त्याचं काय? त्यावरती त्यांनी सांगितलं सुनील नानाला बोलून घ्या. मी बोलून घेतलं. सुनील नाना, बबन दादा सगळा परिवार आला. त्यांनी सांगितलं जर आमच्या गावात जिल्हा परिषद उमेदवारी देत असाल तर आम्ही 2 मिनिटात थांबायला तयार आहोत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी माघारी घेतली. नंतर बाबा म्हणाला इंदुरी मधून दिलीप भाऊ ढोरेला उभे राहत आहेत त्याचं काय? दिलीप भाऊ ढोरेला बोलून घेतलं आणि सांगितलं दिलीप भाऊ तुला थांबावं लागेल, पक्षाने निर्णय घेतला तर मला थांबलो. तिसरा मुद्दा घेऊन आला. मला संदीप काशी दाभाडेंचे पाहुणे आहेत आणि त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर ते दोघं एकत्रितपणाने मला पाडतील. संदीप काशीदांना जाऊन भेटायला लावलं आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर मी प्रशांत भागवतला जिल्हा परिषदेची उमेदवारी देणार. त्यावरती म्हणाले मी विचार करतो, माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलतो. ते भाजपवाल्यांना जाऊन सांगितलं आणि त्यानंतर तेही प्रशांत भागवतच्या समोर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेणार नाही म्हणून जाहीर केलं. सगळं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्या मनाचं समाधान होतपर्यंत ज्या ज्या त्यांनी अडचणी सांगितले, जे जे प्रश्न मांडले ते गणेश भाऊ खांडगेंनी सोडवले. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये शुक्रवारी ज्या वेळेला भेटले, पहिल्या गुरुवारी भेटले का आपल्याला? गुरुवारी भेटले आणि गुरुवारी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती मेधाताईला द्यायच्या ऐवजी ती मला द्या आणि पंचायत समितीचं उपसभापतीपद मला पहिलं 2.5 वर्ष द्या. त्यावरती गणेश भाऊ सांगितलं 2.5 वर्ष अख्खं देता येणार नाही, तुला 1.5 वर्ष देतो आणि 1 वर्ष आपल्याला दुसरं कुणा तरी जो आपला विजय असेल त्या ओबीसी समाजातला किंवा इतर व्यक्तीला द्यावं लागेल. ठीक आहे म्हणला, काही हरकत नाही, मला 1.5 वर्ष पहिलं पाहिजे देतो. नंतर मला जिल्हा परिषद द्यायच्याऐवजी मेधाताईला जिल्हा परिषदेचा सदस्य करा 2.5 वर्षाकरता. ठीक आहे, तेही तुझं मान्य केलं. दोघंही मेधाताईला आणि प्रशांत भागवतला दोघांनाही 2 ठिकाणी सन्मान द्यायचा. या व्यासपीठावरती ज्यांनी माघाऱ्या घेतल्या किंवा आज समोरचे जे इच्छुक होते त्या दोघांमध्ये कुणाला एवढं दिलं तो
एवढं मान्य केलं. मग याच्या पलीकडे जाऊन